हॅलो फ्रेंड, आजच्या आपल्या ब्राईडचं लोकेशन आहे वृंदावन हॉल. ब्राईडचं आजचे सगळे विधी एकाच दिवशी आहे. हळदी, लग्न विधी. आणि ज्यावेळेस आम्ही कार्यालयात पोहोचलो त्यावेळेस लाईट होती आणि ब्राईड ज्यावेळेस आली त्यावेळेस सगळी लाईट गेली होती. म्हणजे आम्ही पोहोचलो तिथं 6:30 वाजता, 8 वाजता त्यांना हळदीसाठी रेडी पाहिजे होतं. पण लाईट नसल्यामुळे आम्ही सगळं ते अंधारात केलं. आम्हाला वाटलं लाईट येईन. त्यानंतर ही माझी क्यूटसी ब्राईड रेडी झालेली आहे. त्यानंतर तिला खूप सारी हळद लावली. आता आपण विचार करा, जर एकाच दिवशी जर सगळी फंक्शन असेल तर त्यावेळेस हळदी ही चेहऱ्याला कमी लावली पाहिजे, कारण रिमूव्ह करणं खूप वेळ जातो त्यामध्ये आणि सगळंच एका दिवशी असल्यामुळे खूप त्रास होतो. आणि ज्यावेळेस ब्राईड चेंज करायला आली त्यावेळेस लाईट बिलकुल नव्हती तिथं, फॅन नाही. उन्हाळ्याचे दिवस खूप स्वेट होत होतं आणि खूप म्हणजे खूप गरम पण होत होतं ब्राईडला. आणि त्यात सगळ्यांचं असं म्हणणं होतं की पटकन करा पटकन करा. पण तुम्हीच सांगा कसं काय शक्य होतं ते. तरी पण त्या मानाने आम्ही कुठं फॅन हँड फॅन घेऊन किंवा पटपट करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातली त्यात फेसला तर तुम्ही पाहू शकता खूप हळद लावलेली आहे आणि ती सगळी मी क्लीन केली. आणि त्याच्यानंतर मी शॉपरीलच्या पॅलेटमधलं कन्सिलर घेऊन, टाटचं कन्सिलर घेऊन चेहरा व्यवस्थित केला. आणि त्यानंतर मी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हुडाचं फाउंडेशन यूज केलं आहे. तुम्ही पाहू शकता आत्तासुद्धा लाईट आलेली नाही. मला हेअरस्टाईलला खूप प्रॉब्लेम आहे, तरी पण मी ब्राईड रेडी केली. आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर माझी क्यूटसी ब्राईड रेडी झालेली आहे. हे तिचं वेडिंगचं लुक आहे आणि मी साऊथ इंडियन लुक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या ब्राईडला जशी पाहिजे होती तशी मी हेअरस्टाईल दिलेली आहे. आणि तुम्ही सांगा, एक अर्धा ते पाऊण तासात आपल्याला एवढं सगळं करणं खूप कठीण जातं. तरी त्यात आम्ही प्रयत्न केलेला आहे. ब्राईडला साऊथ इंडियन गजरे लावायचे होते, तर आम्ही लाईट नसल्यामुळे या प्रकारे आम्ही त्यांना गजरे दिले आणि त्यानंतर आम्ही विधीचा लूक केलेला आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक